प्रशांत कोरटकरची थोड्याच वेळात वैद्यकीय चाचणी होणार. कोरटकरला तेलंगणातून पोलिसांनी अटक केली. प्रशांत कोरटकरला आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केलं जाईल. शिवभक्तांचा संताप लक्षात घेत पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात न्यायालयात घेऊन जाणार. विकृत इतिहास सांगणारी व्यक्ती अखेर सापडली. इंद्रजित सावंतांची प्रतिक्रिया. कोरटकरला समर्थन देणाऱ्यांची नावं महाराष्ट्रासमोर आली पाहिजेत, सावंतांचं वक्तव्य. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि अन्य महापुरुषांबाबत अवमानकारक मजकूर असलेली पुस्तकं, नाटकं आणि चित्रपटांवरती कायमस्वरूपी बंदी आणणार. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची विधान परिषदेत माहिती. कुणाल कामराला खाल पोलिसांचं समन्स. आज सकाळी 11 वाजता तपास अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहण्याचे आदेश. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून समन्स. आपण माफी मागणार नसल्याचं कुणाल कामराचं स्पष्टीकरण. आपण घाबरत नसून कुठेही लपून बसलो नसल्याचं कामराचं वादानंतर अधिकृत स्टेटमेंट. कुणाल कामराच्या स्टुडिओवर कारवाई ही औरंगजेबाची वृत्ती. संजय राऊतांची प्रतिक्रिया. कामराने काहीही चुकीचं म्हटलेलं नाहीये. गद्दाराला गद्दार म्हणणं हे चूक नाहीये. राऊतांचं कामराला समर्थन. संजय राऊत. कुणाल कामराचा डीएनए एकच असेल. मंत्री योगेश कदमांची टीका. कामराने जरी माफी मागणार नाही असं म्हटलं असलं तरी त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणार. कदमांची माहिती. कुणाल कामराच्या गीतावरती शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुलेंचा संताप व्यक्त. स्टुडिओच नाही तर कामरालाही फोडलं पाहिजे. चौगुलेंची प्रतिक्रिया. सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेला बीड पोलिसांकडनं शाही बडदास्त. जेलबाहेर खोक्या बिनधास्त मोबाईलवरती बोलतानाचा व्हिडिओ समोर. काल दुपारचा व्हिडिओ असल्याची माहिती. त्यामुळे कोठडीत आरोपींना शाही बडदास्त कशासाठी असा प्रश्न उपस्थित. व्हीआयपी ट्रीटमेंट गुन्हेगारांना देत असतील तर चुकीचं. रोहित पवारांची खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट वरती प्रतिक्रिया. हे सरकार गुन्हेगारांना पाठिंबा देतंय. रोहित पवारांचा आरोप. पुणे कृषी विद्यापीठातल्या इमारतीत आलिशान कार्यालयासाठी माणिकराव कोकाटेंचा घाट. बेकायदेशीर काम करत असल्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांचा आरोप. काम थांबवलं नाही तर हायकोर्टात जाण्याचा इशारा. 2014 मध्ये ठाकरेंची शिवसेना कौरवांच्या भूमिकेमध्ये होती. 2014 मध्ये 147 जागा देण्यास तयार असताना उद्धव ठाकरे 151 जागांवरती अडून बसले. फडणवीसांची ठाकरेंवर टीका. 2014ला भाजपचे वरिष्ठ नेते युती तोडण्यासाठी आले होते. संजय राऊतांची माहिती. बाबरी प्रकरणानंतर आम्ही 60 ते 70 जागांवरती निवडणूक लढणार होतो. त्यामुळे भाजपचे धाबे दणाणले. राऊतांचं विधान. 2014ला भाजप शिवसेनेची युती तुटू नये यासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते. खासदार संजय राऊतांचा गौप्यस्फोट. आज महायुतीच्या वतीने विधानसभा उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार. राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडेंना उपाध्यक्षपदासाठी संधी देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती. विधिमंडळ समित्यांची घोषणा आज होणार. महायुती आणि महाविकास आघाडीचे यासंदर्भात एकमत. सर्व त्रुटी दूर झाल्यामुळे नियुक्त्यांचा मार्गही मोकळा. 2025 पासून इयत्ता पहिलीसाठी राबवणार सीबीएसई पॅटर्न. सीबीएसई पॅटर्न संदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसेंचं सभागृहात निवेदन. वाघाची शिकार तस्करी करणाऱ्याला दिसताक्षणी गोळ्या घाला. आसामच्या धर्तीवरती राज्यामध्ये कठोर कायदा करा. आमदार मिलिंद नार्वेकरांची सभागृहात लक्षवेधी. आपल्यासारख्या वाघांनीच वाघांना वाचवलं पाहिजे. नार्वेकरांचं विधान. बनावट पनीर संदर्भामध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलवली महत्वाची बैठक. भाजप आमदार विक्रमसिंग पाचपुतेंच्या लक्षवेधीनंतर बैठक. एफडीए आयुक्तांना बैठकीत उपस्थित राहण्याचे आदेश. नाशिकमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाकडनं शेकडो किलो बनावट पनीर जप्त. गुढीपाडवा रमजानच्या पार्श्वभूमीवरती अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. अंबडमधील साई एंटरप्राइजेसवरती छापा. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेतील उत्तनमधील डोंगरी कारशेडला स्थानिकांचा विरोध. कारशेडसाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. न्यू इंडिया बँक गैरव्यवहार प्रकरण. आर्थिक गुन्हे शाखेने मागवली कर्जाची परतफेड न करता निष्क्रिय झालेल्या खात्यांची माहिती. तपासात कर्ज देताना नियमांचं उल्लंघन झाल्याचं समोर. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांची चौकशी करणार. सर्वोच्च न्यायालयाचा चौकशीसाठी टास्क फोर्स. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती नियुक्त.
हिंगोली जिल्ह्यातील टेंभुर्णीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाणी फिल्टर मशीन धूळ खात. लाखो रुपये खर्च करून बसवण्यात आलेल्या फिल्टर मशीनवरती धूळ. जुन्या लोखंडी एल्फिन्स्टन पुलावरती एप्रिलमध्ये हातोडा पडणार आहे. नव्या पुलाच्या कामाला सुरुवात होईल. या जुन्या पुलाच्या जागी नवीन डबल डेकर ब्रिज उभारण्यात येईल. समृद्धी महामार्गावरती येणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये. त्यामुळे MSRDCला टोलच्या माध्यमातून दररोज 2.5 कोटींपेक्षा अधिक महसूल. पुढच्या 2 दिवसांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरामध्ये उष्णता वाढण्याची शक्यता. मुंबईत मंगळवारी आणि बुधवारी उष्ण आणि दमट वातावरणाचा हवामान विभागाचा अंदाज. उन्हाळ्यामध्ये वातानुकूलित लोकलला प्रवाशांची पसंती. पश्चिम रेल्वेवरती दररोज 1.5 लाख तर मध्य रेल्वेवरती 77,000 प्रवाशांचा AC लोकलने प्रवास. रायगड जिल्ह्यामध्ये मासळीच्या उत्पादनात वाढ. होळी सणानंतर माकुळ मासळीची आवक वाढली. अलिबागमध्ये माकुळ मासळीला प्रति किलो 300 ते 400 रुपये भाव मिळतोय. उमरगा तालुक्यातील अचलबेटच्या डोंगर माथ्यावरील बौद्ध विहाराचं काम अंतिम टप्प्यात. बौद्ध विहारासाठी सामाजिक न्याय विभागाने दिला होता 15 कोटींचा निधी. धाराशिवच्या उमरगा शहरामध्ये कृष्णाईचा रंग भारुडाचे या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन. शहरातील श्रीराम मंगल कार्यालयामध्ये कार्यालयात कार्यक्रम संपन्न. यावेळी उमरगा लोहारा तालुक्यातील नागरिकांची उपस्थिती. नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी 3 आरोपी अटकेत. अटक केलेल्या आरोपींची संख्या 113 वर. सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियातील फुटप्रिंट्सच्या आधारे कारवाई. पोलीस कोठडी संपलेल्या 36 आरोपींची कारागृहात रवानगी. फहीम खानच्या जामिनासाठी नागपूर सत्र न्यायालयामध्ये अर्ज. प्रकरणावरील पुढील सुनावणी 1 तारखेला. नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खान आणि अब्दुल हाफिज यांच्या घरावरील तोडक कारवाईला न्यायालयाची स्थगिती. 15 दिवसात उत्तर सादर करण्याचे नागपूर खंडपीठाचे राज्य सरकार आणि पालिकेला निर्देश. कराडचे कार्यमुक्त मुख्याधिकारी शंकर खंदारे लाच घेताना सापडले. 5 लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. प्रकरणामध्ये सहाय्यक नगर रचनाकार आणि कनिष्ठ लिपिकही ताब्यात. बीडच्या परळीमध्ये राजस्थानी मल्टीस्टेट पतसंस्थेमध्ये फसवणूक झालेल्या ठेवीदारांचा पोदार इंग्लिश स्कूलमध्ये गोंधळ. मुख्याध्यापकांना मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद. आरोपींना पोदार इंग्लिश स्कूलमधून मदत केल्याचा ठेवीदारांचा आरोप. यवतमाळमध्ये एसटी बस चालकाचा विद्यार्थिनीवरती अत्याचार. या प्रकरणी आरोपी बस चालकाला पोलिसांनी अटक केली. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यात हिट अँड रनची घटना. मेहुणीच्या लग्नासाठी आलेल्या जावयाचा मृत्यू. अज्ञात वाहनानं दिलेल्या जबर धडकेत राहुल मिसार यांचा मृत्यू. परभणीच्या दैठणा बस स्थानकासमोर ट्रकला ट्रॅव्हल्सची मागून धडक. अपघातामध्ये ट्रॅव्हल्समध्ये बसलेले 4 जण गंभीर जखमी. धाराशिव पाठोपाठ कळंबमध्येही बर्ड फ्लूचा संशय. कळंब स्मशानभूमी परिसरात अनेक कावळ्यांचा मृत्यू झाल्याची बाब स्थानिकांकडून निदर्शनास. साताऱ्यात मुंबई बँगलोर राष्ट्रीय महामार्गाजवळील भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग. दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही, मात्र गोडाऊनचं मोठं नुकसान. जालना परतूर तहसील कार्यालयाच्या गोदामाला भीषण आग. जुनं साहित्य आणि महत्वाची कागदपत्र जळून खाक. आगीचं कारण अस्पष्ट. पालघरमध्ये आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्राच्या गोडाऊनला भीषण आग. आगीत शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेलं भात मोठ्या प्रमाणात जळून खाक. अज्ञातांनी आग लावल्याची महामंडळाच्या अधिकाऱ्यांची माहिती. धारावीमध्ये गॅस सिलेंडरने भरलेल्या गाडीचा स्फोट. PMGP कॉलनी परिसरामध्ये रस्त्यावरती पार्क केलेल्या सिलेंडरच्या गाडीमध्ये आग लागल्यामुळे स्फोट. हिंगोली जिल्ह्यातल्या पाणी साठ्यात मोठी घट. तापमानात वाढ होत असल्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावरती मागणी. नाशिकच्या विविध भागातही पाणी टंचाईची समस्या गंभीर. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून दुरुस्तीच्या कामांमुळे शहरात पाणी पुरवठा विस्कळीत. नागरिकांची पाण्यासाठी पायपीट. 1 मे पासून एटीएम व्यवहार महागणार. आपल्या बँकेचं एटीएम सोडून दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून पैसे काढल्यास ₹1 शुल्क पडणार.
वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिर परिसरामध्ये ठिकठिकाणी मंडप, भाविकांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय. आशियातलं सर्वात मोठं ट्युलिप गार्डन श्रीनगरमध्ये 26 मार्चपासून सुरू होणार. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांच्या हस्ते पार पडणार उद्घाटन. इस्रायलचे गाझापट्टीत पुन्हा हवाई हल्ले. खान युनिस येथे झालेल्या हल्ल्यात पॅलेस्टाईनी पत्रकाराचा मृत्यू. गाझापट्टीमध्ये इस्रायली हल्ल्यात महिला आणि मुलांसह 60 पॅलेस्टिनींचा मृत्यू. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाचा दावा. येमेनच्या हुती बंडखोरांनी इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्र डागली. येमेनमधून डागलेली अनेक क्षेपणास्त्र जेरुसलेमच्या आकाशात दिसली. भ्रष्टाचार प्रकरणी अटकेत असलेल्या इस्तानबुलचे महापौर एक्रेम इमामोग्लू यांच्या समर्थनार्थ आंदोलन. इस्तानबुलच्या सिटी हॉल बाहेर नागरिकांची निदर्शनं. काल झालेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौमधल्या सामन्यात दिल्लीचा थरारक विजय. लखनौवरती एका विकेटने विजय मिळवला. आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स. संध्याकाळी 7:30 वाजता गुजरातमध्ये सामना रंगणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.